नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एव्हरी वाईफ विथ वीना यामध्ये. मित्रांनो, आता हार्डली अर्ध्या ते पाऊण तासात नवीन वर्ष लागणार आहे 2026. तर मी 2025चा थोडा सरण्याच्या अगोदर थोडा आढावा म्हणजे घेत आहे आणि तुमचे मनापासून धन्यवाद मांडण्यासाठी मी हा ब्लॉग आज तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. ॲक्च्युली मला सांगायचं हेच आहे की 2025मध्ये मला तुम्हा लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्ही जे माझ्या यूट्यूब चॅनलला छानपैकी लाईक्स करत आहे, व्ह्यूज करत आहात, कॉमेंट्स करत आहात, ते खूप चांगल्या प्रकारे करून राहिला आहे तुम्ही. आणि मला आशा आहे की तुम्ही सबस्क्राईबसुद्धा याच प्रमाणात चालू ठेवा. जसं जसं म्हणजे माझं चॅनल दिवसेंदिवस प्रगती करत आहे त्या प्रमाणात छानपैकी सबस्क्रायबर वाढत आहे. आणि आय होप की आनंद 2026मध्येही तुमचा मला याच प्रकारे प्रतिसाद मिळेल. याच प्रकारे तुम्ही माझी साथ द्याल आणि माझ्या चॅनलला एक काही वेगळ्या तरी टप्प्यावरती नेऊन पोहोचवाल. बोल बाळा. तर मित्रांनो, आता जसं की तुम्ही आम्हाला सबस्क्रायबर्स तर देतच आहात, पण त्यासोबत तुम्ही आम्हाला खूप भरभरून प्रेम पण देत आहात. तर माझी एक छोटीशी अट आहे मित्रांनो, आम्ही एक गोल ठेवणार आहे 100 कमेंट्स आणि 1000 लाईक्सचा. तर तो पूर्ण करायला विसरू नका. जसं की चिन्मय म्हटलं आहे की एक गोल आहे की तो कसा आहे, तो बघतोय ना आता कसं तो इतर लोकांचे ब्लॉग्स बघतोय, शॉर्ट्स बघतो, रील बघतात. आजकालची नवीन जनरेशन आहे की नाही Gen Z. आणि मग त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे मग तो माझं बघतो, माझं समजा एक सगळं तो आढावा घेतो चॅनलचा. तर तो मला नेहमी म्हणतो की आई तुझ्या चॅनलला का बरं लाईक्स नाही वाढत आहे. मी म्हणते बाळा की कसं आहे, मी माझ्या म्हणजे शॉर्ट्समध्ये माझे जे ब्लॉग असतात ते माझे ओन थॉट्स असतात. मी माझं जास्तीत जास्त जे काही पण असते, जे पण काही सुविचार असतात किंवा जे काही मॅटर असते ते माझं ओन असते. त्याच्यामुळे कसं आहे की लोकांना होऊ शकते की लिटरेचरची लँग्वेज थोडेसं म्हणजे कळायला म्हणजे नाही आवडत कोणाकोणाला, बट जास्तीत जास्त लोकांना कसं आहे लिटरेचरची लँग्वेज आवडते सुद्धा. मला आशा हीच आहे की माझे जे ओन थॉट्स आहेत ते तुम्हाला आवडायलाच पाहिजे. कारण की मी कसं आहे माझ्या मनातल्या भावना त्या माझ्या शॉर्ट्समध्ये मांडते किंवा अवतीभोवती एकंदरीत समाजात जे चित्र आहे ते मी जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करते. कसं आहे, सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं, दुःख पण असते, खरा सोबती आपला दुःखच असतो. हे मी नेहमीच माझ्या शॉर्ट्समधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कसं आहे की आताचं जसं आहे की आताच्या ज्या रील्स आहे, जे ब्लॉग आहे ते म्हणजे डेली बेसवरती जे आपलं असतं की समजा जसं आपण एकंदरीत पाहतो अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, कोणी बाहेर जाऊन म्हणजे आउटडोअरला जाऊन कोणी छान ब्लॉग बनवतात, कोणी शॉर्ट्स टाकते. बट कसं आहे की माझं आता बाहेर कसं आहे जाणं होते, कधी म्हणजे क्वचित जाणं होते, जास्तीत जास्त घरी असावं लागतं मला. त्याच्यामुळे कसं आहे मी ते माझ्या ब्लॉग्समध्ये नाही टाकू शकत किंवा शॉर्ट्समध्ये नाही टाकू शकत. पण तरीही मी ते देण्याचा तुम्हाला 2026मध्ये भरपूर प्रमाणात प्रयत्न करणार आहे. आणि त्याचप्रमाणे कसं आहे 2025 माझं हे वर्ष छान गेलेलं आहे. मला तुमचा जो प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. आणि आय होप की तुम्हाला 2026मध्ये आणखी काहीतरी माझ्या चॅनलमध्ये नवीन काही पाहायला मिळेल, नवीन काही शिकायला मिळेल. त्याच वाटेवरती माझे म्हणजे एक हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण हळूहळू मी पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुमचा ऑफकोर्स तुमचा मला साथ हवाच आहे. कारण की कसं आहे की तुम्ही जर माझ्या याला लाईक्स केले, तुम्ही जर सबस्क्राईब जर तुमचं करणं वाढवलं तर त्याचा फायदा माझ्या चॅनलला होणार आहे. आणि चिन्मय जसं म्हणतोय की त्यांनी जो गोल ठरवलेला आहे की आई तुला 100 कॉमेंट्स यायलाच पाहिजे, तुम्ही कॉमेंट पास करत चला. जेव्हा तुम्ही म्हणजे असं नाही आहे की आता रील कसं आहे आपले बोटं कंटिन्यूमध्ये आपलं बोट चालू असते, पण कुठेतरी नाही बघ तुम्हाला कुठला तरी थॉट छान वाटला की नाही ही रील छान आहे, हा शॉर्ट छान आहे, तर प्लीज त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुणाचंही असो, मी फक्त माझ्या चॅनलच्या बाबतीतच तुम्हाला नाही म्हणत आहे की सबस्क्राईब करा. इतर पण जे छोटे छोटे यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे,
त्यांना अपेक्षा हीच असते की आज आपल्या चॅनलला एवढं आपल्याला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, एवढे सबस्क्राईब आपले झालेच पाहिजे. पण कधी त्याला कसं निराशा होते की जेव्हा तो बघतो एकंदरीत दुसऱ्या दिवशी ओपन केल्यानंतर त्याला जाणवतं की अरे आपण जे ठरवलं होतं त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. तर प्लीज तसं करू नका. कोणतेही असो, मी इतर ब्लॉगरसाठी पण तेच म्हणते तुम्हाला, काय प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप जास्त आवश्यक आहे, म्हणजे आमचं चॅनल छान पथावरती समोर चालू राहते. बोल बाळा. जर तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाहिजे असणार आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडेल तेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकू आणि तेच व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही ते नेक्स्ट दिवशी नक्की पाठवू. ओके, जसं की चिन्मय म्हटलाच आहे की चॉईस म्हणजे कसं आहे, आपल्या हातात 5 बोटं आहेत, ते काही सारखे नसतात. एक छोटा, एक मोठा, एक मध्यम असं असते. तसंच आहे की व्हिडिओ जे टाकतो आम्ही, जे शॉर्ट्स टाकतो ते होऊ शकते कधी कधी की तुम्हाला आवडतही नसेल. असं नसतं की टाकल्याबरोबर तुमचे लाईक्स यायलाच पाहिजे. तुम्ही विचार करून लाईक्स करा, सबस्क्राईब करा. आणि पण प्लीज कसं आहे की जो नवीन असतो, जेव्हा आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये नवीन म्हणजे पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा आपण म्हणजे कसं असतं की एक अनपढ असतो आपण, आपल्याला माहिती नसते की आपल्याला काय शिकायचं आहे. आपण पहिली पायरी तर ओलांडली आहे, पण दुसऱ्या पायरीवरती जाऊन आपल्याला काय शिकायचं आहे याची आयडिया नसतं आपल्याला. त्याच्यामुळे कसं आहे, मी आता जसं इतर लोकांचे जसं बघते शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे, त्यातून मी भरपूर काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच तुम्हाला देण्याचा सुद्धा माझा 100% प्रयत्न असते. फक्त मला एकच म्हणायचं आहे की आता येणाऱ्या 2026मध्ये प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि व्ह्यूज तर तुमचे वाढूनच राहिले, व्ह्यूज खूप छान प्रमाणात आहे, कॉमेंट्स नाही आहे. कॉमेंट पास करा, म्हणजे आम्हाला कळते आम्ही कुठं चुकतोय, कुठे बरोबर आहे, हो की नाही. आणि कसं आहे, मी दरवेळेस एकच शब्द वापरते, माझं म्हणजे एक वाक्य असते की प्रेक्षक वर्ग हा आमचा मायबाप असतो. तुमच्या कॉमेंट्समुळे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि आमचे जे शॉर्ट्स आहे किंवा जे काही माझे ब्लॉग आहे ते शेअर करा. कसं आहे, नवखा जो असतो त्याला हेच वाटते की आपल्याला भरपूर काही म्हणजे प्रगती मिळायला पाहिजे, लवकर आपण सक्सेस अचीव केली पाहिजे. बट कसं आहे, सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात, हो की नाही. आम्ही पण त्याच मिठ्या फलचीच वाट बघून राहिलो आहे दोघे मायलेक, आणि आशा आहे की 2026 आम्हाला खूप चांगलं लाभेल. आय होप सो. सर इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू. कारण की कसं आहे, शेवटी तुम्ही जर तुमचा थंब दाखवला, तुम्ही जर सबस्क्राईब बटनला टच केलं, तर आमचं चॅनल खूप चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहे. आम्हाला सक्सेस आम्ही लवकर अचीव करणार. ओके, बोल बाळा. तर मित्रांनो, 2026मध्ये तुम्हाला जे व्हिडिओज पाहायला भेटणार आहे ओके. ते 2025 पेक्षा पण चांगले असणार आहे. तर त्याला पाहायला विसरू नका आणि कमेंट्स तर करा आणि तुम्हाला सबस्क्रायबर्स तर वाढवायचेच आहे. आणि त्यासोबत मी गोल जो ठेवला आहे 100 कॉमेंट्स अँड 1K लाईक्स, तर ते करायला विसरू नका. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, होप सो. जसं चिन्मय म्हटलं तसंच तुम्ही कराल. आणि मित्रांनो, हार्डली आता अर्धा तास राहिलेला आहे नवीन वर्ष उजळायला. 2026मध्ये मी आता ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करा. तुम्हाला आनंदाचं, सुखी, समाधानी, निरोगी आयुष्य लाभो, हीच आज येणाऱ्या नवीन वर्षी मी तुम्हा सगळ्यांसाठी देवाचरणी प्रार्थना करते. आणि मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल, and please subscribe my channel and also likes, and please share my channel to your friends, your relatives. Okay, and thank you so much for watching. Bye bye Stay tuned. and happy new year in advance.